प्रातपूजा अवसर आपला संपन्न झालेला आहे। आज मध्याह्न काळाचा पूजा अवसर आपला चालू आहे। पूजा अवसराच्या आजच्या या 7व्या सत्रामध्ये आपण दुपार मध्याह्न काळाचा पूजा अवसर या आधी स्वामींचं जे विहरण आहे त्या विहरणाच्या संदर्भामध्ये आपण बघत आहोत। बाईचा स्वामींच्या विहरणाचं जे काही साहित्य असेल, पाणी असेल, जाडी असेल, हे सगळं घेऊन जातात, घेऊन येतात। स्वामी म्हणतात खेळो जाई जेल केवते, म्हणजे आज कुठे जायचं विहरणाला। कोणी कोणीकडे म्हणती, कोणी कोणीकडे म्हणती, बाहुल्य भटोबास गोसाव्यांची प्रवृत्ती जाणती। कुणी कुठल्या ठिकाणाचं नाव सांगायचे, कुणी कुठल्या ठिकाणाचं नाव सांगायचे, परंतु बाहुल्य भटोबास गोसाव्यांची प्रवृत्ती जाणती। बाहुल्य म्हणजे बहुतांश करून, बहुतेक वेळा असं व्हायचं की भटोबास स्वामींची प्रवृत्ती जाणायचे। भटोबास जे आहेत ते स्वामींची प्रवृत्ती जाणायचे की आज स्वामींना कुठे विहरणाला जायचं असेल, कारण की कालच किंवा परवा तेरवा स्वामींनी असं म्हणून दाखवलेलं असायचं की हे ठिकाणही चांगलं आहे, हे झाडही चांगलं आहे, या विभागातही गेलं पाहिजे, असं कुठेतरी स्वामींनी बोलता बोलता बोललेलं असायचं। आणि तेणे करून भटोबासांना तो अंदाज यायचा की आज स्वामींना कुठे जायचं आहे। असा प्रश्न केल्यानंतर सुद्धा स्वामी एका विशिष्ट दिशेला बघत असतील तेव्हा भटोबासांच्या लक्षात येत असेल की स्वामींनी प्रश्न विचारलाय, खेळो जायचे केवते, विहरणाला कुठे जायचा असा प्रश्न विचारलाय, परंतु स्वामी बघतायत ज्या दिशेला, कदाचित त्या दिशेकडे जाण्याची स्वामींची प्रवृत्ती असावी। आणि भटोबास बरोबर अंदाज जाणून किंवा कालच्या विहरण स्थानाचा उल्लेख लक्षात घेऊन की स्वामींना या ठिकाणी, या झाडाखाली, या दिशेला स्वामींना विहरणासाठी यायचं असावं आणि अंदाजाने ते सांगायचे की इकडे जायचं का, ते मोठं झाड आपण काल बघितलं होतं। आणि मग बाहुल्य भटोबास प्रवृत्ती जाणती लक्षात यायचं। 99% भटोबासांना लक्षात असायचं, कारण की स्वामींच्या सेवेमध्ये ते इतके समर्पित आहेत भटोबास की स्वामींच्या प्रत्येक बोलण्याचा, प्रत्येक हावभावाचा, बघण्याचा पुरेपूर अंदाज ते लावतात। वरवडी क्रिया असेल तर लक्षात येत नाहीत पटकन गोष्टी। तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये पूर्णपणे समाविष्ट असाल, सहभागी झालेले असाल मनापासून, तर तुम्हाला पटापट कळतं। ज्यांना तुम्ही मदत करतायत त्यांच्या मनात काय चालू आहे तुम्हाला पटापट कळतं, लगेच कळतं। आणि तुम्ही वरवडे असाल तर तुम्हाला काही लक्षात येत नाही। तसं भटोबासांचं कसं होतं, मनापासून समर्पण असल्यामुळे स्वामींना काय म्हणायचं आहे, काय पाहिजे आहे, कुठे जायचं आहे, कुणाला भेटायचं आहे, कुठल्या वेळी काय क्रिया करायची आहे, हे भटोबासांना बरोबर लक्षात यायचं। ही आहे प्रवृत्ती जाणणे। तुम्ही जिथेही कुठे राहता, मार्गात तुम्ही राहत असाल, अधिकाऱ्यांच्या सन्निधानी राहत असाल, तर तुम्हाला त्यांची सुद्धा जी काही प्रवृत्ती आहे ती जाणता आली पाहिजे, कारण की त्यांची प्रवृत्ती ही त्यांची प्रवृत्ती नसते, तर त्यामागे परमेश्वराची ती प्रवृत्ती असते। आणि म्हणून आपल्याला तो भाग लक्षात येणं गरजेचं आहे। आज जर का तुम्ही अशा प्रकारे एखाद्या वासनिकाची मनामध्ये त्यांच्या काय चालू आहे धर्मक्रिये बाबतीमध्ये हे तुमच्या लक्षात येत असेल, तर उद्या वासनिकांच्या पासून ती चाल पुढे चालू होऊन भिक्षुकांच्या मनामध्ये धार्मिक क्रियेबद्दल काय त्यांचा हे आहे, आपल्याकडनं काय अपेक्षा आहे, हे तुमच्या लक्षात येतं। पुढे अधिकाऱ्यांची जी काही मनोधर्म आहे तो मनोधर्म अधिकाऱ्यांचा आपला लक्षात येतो आणि पुढे असं चालत चालत परमेश्वर अवतारापर्यंत ती प्रतिकारांता जाते। आणि मग परमेश्वर अवतारांना काय अपेक्षित आहे, कुठला मनोधर्म आहे त्यांचा, काय त्यांच्या प्रवृत्तीचा भाग आहे, तो सुद्धा सहजपणे लक्षात येतो। नाही तर कधी कधी असं होतं की स्वामी सांगतात पण समोरच्यांच्या लक्षातच येत नाही काय सांगायचंय।
सांडवा प्रसंगी तेच आहे की स्वामींना जे सांगायचे ते बाकीच्यांच्या लक्षातच येत नाही, प्रवृत्ती जाणू शकत नाहीत. पण भटोबासांना जेव्हा कळलं सांडवा बांधायचा आहे, त्यांनी त्या प्रवृत्तीला ओळखलं, जाणलं आणि त्या प्रवृत्तीला विखो सुद्धा झाले, म्हणजे तयार सुद्धा झाले, सेवेला प्रवर्तले सुद्धा. स्वामी प्रसन्न झाले. म्हणजे परमेश्वराची प्रवृत्ती लक्षात आली पाहिजे, ती भटोबासांच्या बरोबर लक्षात येत होती. आणि म्हणून बाहुल्य भटोबास प्रवृत्ती जाणती. बाहुल्य म्हणजे 99 वेळा 95 वेळा भटोबास बरोबर अंदाज घ्यायचे आणि त्याच ठिकाणाचं नाव सांगायचे आणि स्वामी म्हणायचे हो आज तिकडेच जायचं आहे. भटोबास म्हणायचे तिकडे स्वामी जात नव्हते, तर स्वामींना जिथे जायचं असायचं नेमकं त्याच ठिकाणाचं नाव जे आहे भटोबास बरोबर घ्यायचे. इतकं सेवेमध्ये ते समर्पितता त्यांच्या आहे. भटोबास म्हणती तेवते गोसावी बीजे करीती. ज्या स्थानाचं नाव घेतलं जायचं त्या स्थानाच्या बाबतीमध्ये स्वामींचा मनोधर्म आधीच असायचा की तिथेच जायचं आहे. भटोबासी आदिला दिसी एखादे विहरण स्थान पाहून ठेवले असे. आणि भटोबासांनी आदल्या दिवशीच एखादे विहरण स्थान बघून ठेवलेलं असायचं सुद्धा. म्हणजे नुसतं स्वामी म्हणतील तेवढ्यावर नाही, स्वतःची पण काहीतरी तयारी असणं गरजेचं असतं. असं कार्यक्रम आहे, नियोजन करते जे आहेत ते नियोजन करतातच, पण आपण सुद्धा काय केलं पाहिजे, आपण पण आपलं काही काही डोकं लावलं पाहिजे. काय सोपं होईल, कशा पद्धतीने ती क्रिया झाली पाहिजे, किती पटापट लवकर ती क्रिया झाली पाहिजे, काय सोपं असणार आहे, सोयीस्कर असणार आहे, हे आपलं पण बुद्धिमत्ता आपण चालवली पाहिजे. त्यांनी जर का थोडंसं नियोजन त्यांचं दीर्घ असेल तर आपण त्यांना सांगू शकतो की हे जर का असं केलं तर हे पटकन होईल, जर का एवढ्या वेळात केलं तर पटकन आपल्याला पुढचा वेळ जो आहे तो अधिक वेळ आपल्याला प्राप्त होईल आणि ही सेवा पटकन आटपून जाईल. म्हणजे आपण आपली बुद्धिमत्ता सुद्धा तिथे उपयोगामध्ये आणली पाहिजे. भटोबास आदल्या दिवशी जे विहरणाला जायचे स्वामींसोबत तेव्हा मग त्यांनी ठिकाण बघून ठेवलेलं असायचं की हे झाड चांगलं आहे, हे ठिकाण चांगलं आहे, उंचवटावर आहे, किंवा उन्हाळे दिवस असतील तर मग सावलीचा भाग, परंतु हिवाळ्याचे दिवस असतील, थंडीचे दिवस असतील तर मग कुठे चांगलं ऊन येतं, कवळं ऊन कुठे येतं वगैरे सगळं बघून ठेवलेलं असायचं. आणि कदाचित मल्लार्जुनकडे, कदाचित छिन्नस्थळीकडे, कदाचित पिंडाकडे, कदाचित ढगाकडे, कदाचित एखादे वाळवंट, म्हणजे विविध ठिकाणं बघून ठेवलेले आहेत. ज्या ठिकाणी यमलार्जुन म्हणजे 2 झाडं एकत्र झालेली आहेत, 2 वेगवेगळी आहेत, परंतु दोन्हीचा बुंदा जो आहे तो एकच दिसतो आपल्याला, अशी ती झाडं, त्याची सावली चांगली असणार आहे. कदाचित छिन्नस्थळीकडे स्वामीची इच्छा असेल किंवा भटोबासांनी ते ठिकाण बघून ठेवलं असेल, छिन्नस्थळीच्या विभागात अमक्या अमक्या ठिकाणी छान जागा आहे जिथे स्वामी व्यवस्थितपणे बसू शकतात, ऊन लागणार नाही. कदाचित पिंडाकडे किंवा पिंडाकडे, ज्या ठिकाणी नदीचाच भाग आहे तो, दशरथाचे पिंड वगैरे जिकडे आहे त्या भागामध्ये, कदाचित ढगाकडे म्हणजे उंच ठिकाणी, कदाचित एखादे वाळवंट म्हणजे सपाट जमीन, तेथ गोसावी बीजे करीती, तिथे स्वामी बीजे करायचे, भटोबास सांगायचे किंवा स्वामींना ती सुद्धा प्रवृत्ती असायची की त्याच ठिकाणी जाण्याची. बाईसे आसन रचिती, बाईसा ज्या आहेत त्या आधी जायच्या तिथे आणि आसन रचिती म्हणजे आधी जाऊन स्वामींचं आसन जे आहे ते आसना योग्य जागा, जरी ते झाड निश्चित आहे या झाडाखाली बसायचं आहे म्हणून आज, तरी सुद्धा त्या झाडाच्या किती बाजू आहेत, 4 बाजू आहेत किंवा 8 बाजू आहेत, गोल फिरून तुम्ही बघितलं तर त्यातल्या नेमकं कुठल्या बाजूला बसायचं आहे, कुठली जागा चांगली आहे, सपाट आहे, तिथे काही दगड वगैरे काय असतील, खडे असतील तर ते बाजूला करणे, व्यवस्थित ती जागा करून तिथे स्वामींसाठी आसन टाकणे. आसन रचिती गोसावी आसनी उपविष्ट होती, आणि बाईसा स्वामींसाठी यथायुक्त असं आसन जे आहे ते आसन तिथे रचायच्या, टाकायच्या, स्वामी त्या आसनावर उपविष्ट व्हायचे. बाईसे पालवे श्रीचरण परमार्जिती आसनावरी ठेविती, दुसरा श्रीचरण पालवे परमार्जिती आसनावरी ठेविती. आणि मग बाईसा स्वामींचं जे श्रीचरण आहे, स्वामी
आता चालत आलेले आहेत तिकडून, मग श्रीचरणावर धूळ वगैरे उडालेली असतेच. मग बाईसा काय करायच्या, स्वामी बसायच्या वेळेला पालवे म्हणजे कपड्याने श्रीचरण परमार्जिती म्हणजे पुसायचे, दुसरा श्रीचरण पालवे परमार्जिती म्हणजे पुसायचे. मग आमचे स्वामी आसनावर उपविष्ट व्हायचे आणि मग गोसाव्यांची निरूपणाची प्रवृत्ती तरी निरूपण करीती. मग स्वामींना कधी निरूपणाची प्रवृत्ती असायची की आता निरूपण करायचं आहे, एखादा विषय स्वामींच्या त्या प्रवृत्तीमध्ये असायचा की हा विषय आज सांगायचा आहे. जसं एखादी घटना घडली असेल, हिंसेची घटना घडली असेल, काहीतरी एखादं कोणी कोणाला काय बोललं असेल, किंवा एखादं कोणी सेवा करताना चुकलं असेल, किंवा एखाद्याची ती क्रिया आहे त्या क्रियेतली आवडी किंवा त्या क्रियेतला जो काही कर्तृत्वपणा तो थोडा कमी पडला असेल, स्वामी ते बघायचे आणि त्या विषयावर मग निरूपण स्वामींचं व्हायचं. ज्या ज्या विषयावर स्वामींना निरूपण करण्याची प्रवृत्ती असेल त्या त्या विषयावर स्वामी निरूपण करायचे, किंवा प्रसंगोचित एखादी घटना घडलेली असेल तर त्यावर मग निरूपण व्हायचं. जसं तो बाण होता, तो बाण ते त्या रेमनायकाच्या घरी देऊन आले, स्वामींनी परत तो आणायला सांगितला आणि त्या संदर्भामध्ये हिंसेचा जो काही भाग आहे, निमित्त दोष काय आहे तो त्या ठिकाणी स्वामींनी निरूपण केला. म्हणजे प्रसंगोचित स्वामी निरूपण करतात, किंवा प्रवृत्ती जशी असेल, जो विषय सांगायचा असेल त्या पद्धतीने निरूपण करतात. जसं प्रल्हाद बाईसांना स्वामींनी देव निरूपण केला, म्हणजे प्रसंग तसा काहीच नाही आहे, परंतु प्रवृत्ती आहे की परमेश्वर म्हणजे काय हे सांगण्याची ही प्रवृत्ती आहे आणि त्यावेळेस त्यांना निरूपण केलेलं आहे. प्रवृत्ती आहे भटोबासांना सांगायची. प्रवृत्ती जेव्हा होते तेव्हा ती सुद्धा एका विशिष्ट जीवासाठीच होत असते, किंवा विशिष्ट जीवाला पाहून होत असते, त्याचा अधिकार पाहून होत असते, की त्याचा अधिकार तो उत्पन्न झाला तर मग त्यावेळेला परमेश्वराला प्रवृत्ती सुद्धा उत्पन्न होत असते. कुठल्याही जीवाला परमेश्वर निरूपण करत नाही. प्रल्हाद बाईसांना निरूपण केलं, परंतु त्यांची समजण्याची जी क्षमता आहे ती थोडी कमी असणार आहे भटोबासांपेक्षा. भटोबासांना निरूपण करण्याची प्रवृत्ती आहे, भटोबासांची वाट स्वामी बघतायत, कधी येतात. पुन्हा पुन्हा स्वामी उंच मठावर जातात. तिथे आधी दादरा होता आतमध्ये उंच मठामध्ये, त्या दादऱ्याहून वरती जातात छताकडे आणि छतावरून नेवासाकडे बघतात, कुठेही भटोबास दिसत नाहीत. परत खाली येतात, वांचून भटोबास ज्या वेळेत गेलेले आहेत त्या वेळेनुसार अमक्या वेळेपर्यंत ते पोहोचणार आहेत, त्यांना काही उशीर होत नाहीये. परंतु स्वामींना निरूपण करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे देवाला असं वाटतं त्यांनी लवकर यावं. वांचून ते त्यांच्या वेगाने जसं चालत गेलेले आहेत, चालत येणार आहेत, त्या वेगाने बरोबर ते एवढ्या वेळामध्ये उपस्थित होणार आहेत. परंतु स्वामींना वाटतं की त्यांनी लवकर यावं आणि त्या कालावधीमध्ये प्रवृत्ती अशी आहे की समोर प्रल्हाद बाईसा आहे, तर प्रल्हाद बाईसांना स्वामींनी ते निरूपण केलंय. गहन तत्व आहे ते निरूपण केलेलं आहे. अशा प्रकारे परमेश्वराची प्रवृत्ती असते. प्रत्येक ठिकाणी परमेश्वराची प्रवृत्ती आहे. प्रवृत्तीशिवाय कुठलंही कार्य सृष्टीमध्ये होत नाही. ही सृष्टी रचण्याआधी जीवाचा उद्धार करावा ही सुद्धा स्वामींची प्रवृत्ती उत्पन्न झाली. देवाला प्रवृत्ती झाली की जीवांचा उद्धार करायचा आहे. मग कसा करायचा, मग सृष्टी रचण्याची प्रवृत्ती झाली, मग अवतरण्याची प्रवृत्ती झाली. म्हणजे एक एक असे टप्प्याटप्प्याने ते ज्ञान देण्याची प्रवृत्ती आहे, प्रेम देण्याची प्रवृत्ती आहे, सेवा दास देण्याची प्रवृत्ती आहे, योग्यता वाढवण्याची, अधिकार वाढवण्याची, कणव वाढवण्याची प्रवृत्ती आहे. त्या त्या प्रवृत्ती अनुसारच परमेश्वराचं कार्य चालत असतं. आणि म्हणून परमेश्वराची प्रवृत्ती अतिशय महत्वाची आहे. ती प्रवृत्ती आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. वचनाच्या माध्यमातून स्वामींनी आपला मनोधर्म ठेवलेला आहे. आपली प्रवृत्ती जी आहे ती वचनाच्या माध्यमातून आम्हाला सांगून ठेवलेली आहे. आपल्याला ती प्रवृत्ती लक्षात घेता आली पाहिजे. स्वामींना म्हणायचं काय नेमकं, शब्द तर आपण पाठ करतो, वचन पाठ करतो, वचनांचे अर्थ पण आपण पाठ करतो, आणि परंतु वचनातनं अजून देवाला नेमकं सांगायचं काय आहे ते आपल्या लक्षात येत नाही.
आपण वचन पाठ केलं, पुष्प एक वाहिजे, त्याचा अर्थ पाठ केला की एक फुल तरी वाहिलं पाहिजे, झालं. वचन पाठ आहे, अर्थ पाठ आहे. परंतु त्याचा गर्भित अर्थ पण आपल्याला लक्षात असला पाहिजे की जेव्हा तुम्ही तुमचा ज्ञानस्तर वाढवणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आमच्या स्वामींनी तर सुवर्ण त्यांना जेव्हा वाहिलं, अलंकाराने कोणी पूजा केली स्वामींची? धानाईसांच्या घरी भांडारेकरांनी स्वामींचं पूजन केलं. स्वामींनी काय केलं? त्या अलंकारांचं काय केलं? सोबत घेतले का अलंकार? काय केले मग? स्वामींनी ते अलंकार काढायला लावले सगळे, आणि ते कोणाला दिले? धानाईसालाच दिले. परत अलंकार तर वाहिले, तर अलंकार तर घेऊन गेले पाहिजे होते स्वामी, अर्पण केले, पण स्वामींनी ते स्वीकारले नाहीत. त्यांची सेवा स्वीकारली, ओळखण्याचा भाव स्वीकारला, परंतु अलंकार मात्र जे प्रपंच जो आहे तो काढून ठेवला तिथे, आणि स्वामी पुढे निघून गेले. मग स्वामींची प्रवृत्ती काय आहे? जर का आमचे स्वामी वस्त्र स्वीकारत नाहीत, रामधरणा राजा असेल, अजून कुठे असेल, स्वामी आपली राजवस्त्र जी स्वामींना दिलेली आहेत त्यांनी, ती स्वामी काढून ठेवतात, आणि एकांकाचा जो त्यांचा वेश आहे, कटी प्रदेशी सुडा आणि एक सुडा श्रीमुकुटी, त्या वेशाने स्वामी पुढे जातात. म्हणजे दिलेलं अमूल्य वस्त्र स्वामी घेत नाही, ते तिथेच ठेवतात. अलंकार स्वामी घेत नाही, ते सुद्धा तिथेच ठेवतात. मग आता स्वामींना वस्त्रही नको आहे, स्वामींना अलंकारही नको. या लीळेतनं आपल्याला हा एक भाग लक्षात आला पाहिजे की देवाला हे नको पाहिजे, अलंकार नको पाहिजे. तुम्ही असतं ना की माझे डोळ्यांचं ऑपरेशन चांगलं झालं देवा, तर मी चांदीचे डोळे वाहीन. कोणाला वाहणार? देवाला की स्थानाला? स्थानाला व्हायचे असतील तर सोन्याचे डोळे, चांदीचे डोळे करून व्हायला लागतील. पण तुम्ही वाहणार कोणाला? स्थानाला की देवाला? हे पहिले ठरवून घ्या. देवाला जर का तुम्हाला सोन्याचे डोळे व्हायचे असतील, चांदीचे डोळे व्हायचे, तर देवाकडे सोन्याची चांदीची कमी आहे का काही? की ते खुश होतील का? खुश तुम्ही लोक होता. दिवाळीला एखादा अलंकार बनला तर खुश होणारे तुम्ही आहात. जीव खुश होतो अलंकार भेटला नाही, देव खुश होतील का? गर्भित अर्थ लक्षात आला पाहिजे. त्यापेक्षा देवाला सोने आणि चांदीचे डोळे देण्याची भाषा बोलण्यापेक्षा तुम्ही असं काहीतरी बोला की जर का देवा माझ्या डोळ्याचं ऑपरेशन चांगलं झालं आणि आधीपेक्षा चांगले दुसऱ्यांचे दोष दिसायला लागले, मला डोळ्यांनी जर का चांगलं दिसायला लागलं तर अजून चांगले दोष बघू लोकांचे आपण जास्तीत जास्त. तर इतक्या दिवस ह्या डोळ्यांनी मी लोकांचे दोषच बघितले म्हणून डोळे खराब झाले. आता डोळ्यांचं ऑपरेशन चांगलं होऊ द्या, डोळे चांगले होऊ द्या, तर मी जास्तीत जास्त तुमच्या लीळेंचं वाचन करेन, सूत्रपाठाचं वाचन करेल, जास्तीत जास्त गुणरूपी क्रिया विधींकडे मी बघेन, साधू संतांचं दर्शन घेईल, कुणाचेही दोष बघणार नाही. हे असतं देवाला डोळे देणे. देवाला डोळे देणे म्हणजे सोन्या चांदीचे डोळे दिले झाले मोकळे तुम्ही, तसं नाही. डोळे देणे म्हणजे काय? ते डोळे इकडे तिकडे कुठेच वापरायचे नाहीत, ते जास्तीत जास्त देवासाठी म्हणून उपयोगामध्ये ते आणायचे आहेत. जसं ते लीळेमध्ये येतं, त्या हाताने किंवा त्या वस्त्राने तो इतर कुठे ठिकाणी ते वापरत नव्हता, तो फक्त स्वामींच्या सेवेमध्ये तो उपयोगामध्ये आणायचा तो वारीक. तशा पद्धतीने कान जर का आपले खराब झाले असतील, कानाचं ऑपरेशन आहे, तेव्हा सुद्धा असंच आहे. सोन्या चांदीचे जर का तुम्ही दिलत, डोळे दिले, कान दिले, तर ते कोणाकडे येतात? समजा तुम्ही माझ्याच मंदिरामध्ये तो नवस केलेला आहे, मी जिथे राहतो तिथे, माझं म्हणजे मी राहतो तिथे. आता ते सोन्या चांदीचे डोळे किंवा कान कुठे येतील? मंदिरात येतील. मंदिरात येतील म्हणजे परमेश्वर उपयोगात नेणार आहेत का ते चांदी सोन्याचे डोळे? ते माझ्याकडेच येतील. आता मी त्याचं काय करेन? म्हणजे हा पण विचार केला पाहिजे तुम्ही. ते माझ्याकडे येतील, जीवाकडे येतील. तुम्ही दिले कोणाला? देवाला, पण आहेत कोणाकडे? जीवाकडेच आहेत. आता मी त्याचं करणार काय नेमकं? मला ते असं तर उपयोगी येता येणार नाही.
एखादा अलंकार असेल तो गळ्यात वगैरे हातात घालता येतो, पण डोळे जर का दिले तर डोळ्यावर डोळे लावता येत नाही. मग ते काय करावं, ते मोडावेच लागतील. मग त्याचे पैसे होतील. ते पैशाचा उपयोग मी काय करेल, देव जाणे. कारण की तुमचे सुद्धा ते जे काही अलंकार आहे ते हेतुक आहे, निर्हेतुक नाही आहे. म्हणजे सहेतुक जर का आहे तर त्याचा परत त्याच्यामध्ये तुमचे रज तम वगैरे सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. म्हणून लक्षात घ्या, देवाला डोळे देणं म्हणजे देवाचंच सगळं पाहणं, देवाला कान देणं म्हणजे देवाचं सगळं ऐकणं. बाकी अन्य वार्ता निंदा वगैरे काहीच ऐकायचं नाही. त्या कानाने फक्त देवाचंच ऐकायचं. देवा माझे पाय चांगले झाले तर मी स्थानाला घोडा वाईन. आता हे कुठलं काय बोलतात त्याला, कॉम्बिनेशन का काय? तुमचे पाय नीट होण्याशी घोडा वाहण्याचा काय संबंध आहे बरं? त्या घोड्याचं देव काय करतील हा पण एक विचार करा. आपण पण अशीच वस्तू अर्पण करा जी देवाच्या पण उपयोगी येईल. अर्थात आपल्याकडे अशी एकही गोष्ट नाहीये जीवाकडे की जी देवाला दिली आणि देवाच्या उपयोगात गेली. देव सर्व आघाद चक्रवर्ती परमेश्वर, त्यांना तुम्ही काय देऊ शकणार, आम्ही काय देऊ शकणार आहे? काहीच आपल्याकडे असं देण्यासारखं नाहीये की देवाच्या उपयोगी जाईल. ते तुमची आवडी वगैरे असेल तर परमेश्वर स्वीकारतील, परंतु असं काही बोलण्याच्या याच्यामध्ये पडू नका. तुम्ही असं म्हणा की पाय चांगले झाले तर रोज सकाळ संध्याकाळ प्रवचनाला येत जाईन मी, असं म्हटलं पाहिजे तुम्ही. किंवा पदयात्रेमध्ये जाईन मी स्थानवंदनासाठी, पायी पायी एखाद्या स्थानाला जाईन असं म्हणा. किंवा सेवेसाठी मी धावपळ करेन माझे पाय चांगले झाले तर. ते पाय त्या सेवेच्या उपयोगी गेले पाहिजेत. ईश्वराच्या सेवेच्या उपयोगी जर का ते पावलं गेली तर ते देवाला पाय देणं असं होतं, देवाला हात देणं असं. पृथक पृथक एक एक अवयव देण्यापेक्षा स्वामींनी जे मागितलंय, जो जन्मक्षेपी, देवाने तुमचे अवयव नाही मागितले, तुमचा जन्म मागितला. जो जन्मक्षेपी म्हणजे पूर्ण जन्मच तुम्हाला क्षेपायचा आहे, तो जन्म द्यायचा आहे. प्रत्येक कार्य देवासाठी. बाईसांच्या बाबतीमध्ये बघा, प्रत्येक कार्य देवासाठीच आहे, स्वामींसाठीच. पाणी आणायचं देवासाठी, स्वयंपाक बनवायचं देवासाठी, जी काही धावपळ आहे ती देवासाठीच आहे. इथून तिथून त्यांच्या वैयक्तिक स्वतःसाठी काहीच नाही. कुठे दुकानात जातायत तर ते सुद्धा स्वामींसाठीच काहीतरी साहित्य घ्यायचंय, पूजा द्रव्य वगैरे काही, धान्य घ्यायचं असेल, अजून काही घ्यायचं असेल तर त्यासाठीच आहे. म्हणून शुद्रा नदीला सेतू बांधला, म्हणजे बाईसा भिक्षेला जायच्या ते नदी ओलांडून, आणि त्याच्यामध्ये चिखल सारखं होतं. बाईसा एकदा पडल्या, माखल्या, स्वामी लगेच तिथे पोहोचले आणि तिथे त्यांनी सांडवा बांधलेला आहे, पूल बांधलेला आहे. शुद्रा नदी सेतू बांधवने, त्या ठिकाणी स्वामींनी तो पूल कोणासाठी बांधला? बाईसांसाठी. काय गरज आहे स्वामींना? कारण की बाईसा ज्या आहेत ते स्वामी म्हणतात, म्हातारी म्हणजे तमाचा मोठा घाबरा, एकची निकेची येणे विन गतीची नाही. आमच्याशिवाय काहीच नाही, सगळं आमच्यासाठीच आहे. जर का देवासाठी झटणारा असा एखादा जीव असेल तर त्या जीवासाठी परमेश्वर सुद्धा काय करतात? सर्व व्यवस्थापन करतात. बाईसा परत पडल्या नाही पाहिजेत. बाईसा या प्रेमी आहेत, भक्त आहेत, स्वामींसाठी चालणारे आहेत, स्वामींसाठी उभे राहणारे आहेत. हे अशा इकडे तिकडे ते पडले नाही पाहिजेत, याची काळजी परमेश्वर स्वतः घेतात. त्यांच्या व्यवस्थापन हे परमेश्वर स्वतः करतात. हे जे आहे हे भाग लक्षात घेणं गरजेचं आहे की जन्म जीवित, जन्म आपल्याला क्षेपायचा आहे, देवासाठी द्यायचा आहे. एरवी तर आपण निरूपणामध्ये पूर्ण वचन टू वचन, लीळा टू लीळा सगळं सांगतो आहोत, परंतु त्याचा प्रभाव किती होतो तो एक भाग वेगळा आहे. एवढं ऐकून सुद्धा आपण अन्य वार्ताच करत असू तर काय होणार आहे? नुसती अन्य वार्ता जरी तुम्ही बंद केलीत ना, एक वचन लक्षात घेऊन, तरी परमेश्वर तुमच्याकडे लक्ष देतील, प्रसन्न होतील. तेवढ्या पुरतं 5% प्रसन्न होतील की यांनी अन्य वार्ता बंद केली. अन्यथा क्रिया बंद केल्या, अज्ञानरूप क्रिया बंद केल्या तर त्याच्याने स्वामी प्रसन्न होतील. ही परमेश्वराची प्रवृत्ती आहे. ती लक्षात घ्या की कुठल्या कुठल्या वचनातनं काय काय प्रवृत्ती स्वामी सांगत आहेत.
आपला विषय कुठे चालू आहे? पुष्प एक वाहिजे. वचन कळालं, अर्थ कळाला, पुष्प रोज एक वाहतोय आपण. आता लक्षात घ्या, तुमचा ज्ञानस्तर वाढेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की देवाला हे पण नकोय, देवाला ते पण नकोय, अलंकारही नकोय, वस्त्रही नकोय, काहीच नकोय देवाला. मग पाहिजे काय? पुष्प एक म्हणजे फुल पाहिजे. आता विचार करा, फुलाचं तरी देव काय करणार? फुल कशासाठी पाहिजे? फुल म्हणजे ते फुल नाही, फुल म्हणजे मी, माझा जन्म जो आहे तो फुल. फुल कधी वाहतात? सुकल्यानंतर की ताजं असताना? कधी वाहतात तुम्ही? तुम्ही बोलत नाही एकदम. ताजं असतानाच वाहिलं जातं. तसं आपला जन्म कधी व्हायला पाहिजे? कोमेजल्यानंतर की ताजं असताना? हे त्याच्यातले जोची अवसर विषया तोची ब्रह्मविद्ये या वचनातनं ते देवाने सांगितलेलं आहे. जी वेळ तुम्ही प्रपंचाला देता तीच वेळ देवाला सुद्धा तीच वेळ द्यावी लागते. लोकांचं म्हणणं असतं की देव धर्म म्हातारपणी करायचा असतो. बाकीच्या कुठल्याच गोष्टी तुम्ही म्हातारपणासाठी राखून ठेवत नाही. एक देवधर्म आणि दशक्रियेचे पैसे फक्त म्हातारपणासाठी राखून ठेवता. बाकीच्या सगळ्या गोष्टी तर आपण बालपणापासून उपभोगतो. प्रत्येक पदार्थ आपण खातो पितो. कुठे जाणं येणं असेल, कपडे परिधान करणं असेल, अलंकार परिधान करणं असेल, असं असतो का हे अलंकार म्हातारपणीच घालायचं, फक्त म्हातारं झाल्यानंतर उपयोगात आणायचं नाही. आपण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, प्रत्येक पदार्थ पूर्ण त्याच्यात कुठल्याही वयाचं बंधन बघत नाही. फक्त ज्ञान देवधर्म आला की तिथे आपण त्या ठिकाणी लगेच ते वयाचं बंधन लावतो. लगेच नाही, देवधर्म म्हातारपणीच करायचा नाही. आपल्याला आत्तापासूनच देता आलं पाहिजे, समर्पित करता आलं पाहिजे. जसं आपण काल बघितलं की पाठी भिक्षे जायतो विरक्त, म्हणजे जो शेवटी भिक्षेला जातो की जे शिल्लक असेल तेच मिळेल, आपल्यासाठी वेगळं बनवल्याचं काम पडणार नाही, म्हणजे आपण त्याला निमित्त ठरणार नाही. जे शिल्लक असेल, जे टाकायचं असेल तेच आपल्याला मिळेल. आता हा आचार तुम्ही इथे पण करू शकता. इथे या ठिकाणी पाठी भिक्षे म्हणजे सगळ्यात शेवटी जो भिक्षेला जातो, तसं तुम्ही सगळ्यात शेवटच्या पंक्तीला तुम्ही बसू शकता. म्हणजे पहिल्या पंक्तींमध्ये तुम्ही वाढण्याची सेवा करू शकता, धावपळ करू शकता. विशेषतः अशी आहे की पहिल्या पंक्तीला जे पदार्थ असतात ते पदार्थ शेवटच्या पंक्तीला शिल्लक राहत नाहीत, कमी असतात, कमी कमीच खायला मिळतात. आणि ती इच्छा म्हणजे काही लोक असं असतात की पहिल्याच पंक्तीला बसूया म्हणजे सगळं मिळतं, शेवटच्या पंक्तीला बसायचं नाही, नाही तर सगळं काय काय संपलेलंच असतं गोडदोड. मग म्हणून आम्ही पहिल्याच पंक्तीला बसतो. पण तसं नाही, आपण शेवटच्या पंक्तीला बसूया, सगळं वाढूया. काय खायला मिळालं नाही मिळालं काही हरकत नाही. आयुष्य खाण्यात चाललं आहे, पैसे भरपूर आहेत आपल्याकडे, जे पाहिजे तेव्हा आपण विकत घेऊन खाऊ शकतो. खाण्यापिण्याची काय आपल्याला काय दुष्काळात आहोत का आपण? नाही, सगळं काय मिळतंय आपल्याला. मग आपण ती सेवा करून त्या वचनाचं आचरण म्हणून आपण शेवटच्या पंक्तीला बसायचं. उलट पदार्थ मुख्य संपलेला असेल तर चांगला आहे. आत्तापासून सवय झाली पाहिजे. भिक्षेला तुम्ही शेवटी जाल तर सगळेच पदार्थ मिळतील असं नाही. काही पदार्थ संपलेले असतील, नाही मिळणार, ते शिळपाकं मिळेल, ताजं नाही मिळणार. ती घ्यायची सवय आजपासून आपण करू शकतो. ते सगळ्यांनी शेवटच्या पंक्तीत बसू नका बरं का. म्हणजे त्या वचनाचा तो एक गर्भित अर्थ आपल्या लक्षात आला पाहिजे की पुष्प एक वाहिजे म्हणजे आपला जन्म देव मागतायत. वांचून देवाला त्यांच्या स्वरूपामध्ये काहीच नेता येत नाही बरं का, ही विशेषता आहे. म्हणजे हा मुद्दा म्हणजे पंथामध्ये पहिल्यांदाच बोलल्या जात असेल, मी पण पहिल्यांदाच बोलतो की देवाला स्वतःच्या स्वरूपामध्ये वेगळं काहीच नेता येत नाही. नेलं तरी त्या वस्तूला किंवा त्या पदार्थाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा उपयोग नाही. देवतेच्या स्वरूपाला आपल्या स्वरूपामध्ये ते नेऊ शकत नाहीत. प्रपंचाच्या स्वरूपाला सुद्धा परमेश्वर आपल्या स्वरूपात नेऊ शकत नाहीत. फक्त आणि फक्त जीवाच्या स्वरूपाला परमेश्वर आपल्या स्वरूपामध्ये नेऊ शकतात. मग सांगा, आपण जे प्रपंचरूपी पदार्थ वाहतो ते देव नेऊ शकतात का तिकडे? नाही नेऊ शकत. एखादी वस्तू वाहतो, एखादा पदार्थ वाहतो, ते परमेश्वर नेऊच शकत नाही तिकडे आपल्या स्वरूपामध्ये. जर का आपली अपेक्षा असेल की देवाच्या स्वरूपात ती वस्तू गेली पाहिजे,
जसं तुम्ही दान देताना बघताना की उपयोगात गेली पाहिजे वस्तू, मग आपण विचारतो तुम्हाला काय पाहिजे आश्रमामध्ये, जी उपयोगी गेली पाहिजे वस्तू, मग तुम्ही सांगता की ते सांगतात की आमकं आमकं पाहिजे, तेच तुम्ही नेऊन देता, म्हणजे ते मार्गाच्या उपयोगी जातं. तसं परमेश्वराला विचारा तुमच्या उपयोगी काय जाणार आहे, तुम्ही तुमच्या स्वरूपात काय नेऊ शकता, त्याचं उत्तर काय मिळेल. परमेश्वर सांगतील तुमचं जीव स्वरूप जे आहे तेच आम्ही आमच्या स्वरूपात नेऊ शकतो, तुमच्या जीव स्वरूपालाच फक्त आम्ही पावन करू शकतो आमच्या स्वरूपामध्ये, आनंदमय स्वरूपामध्ये. मग आपल्या लक्षात आपलं साध्य आता बदलणार आहे. आता तुमची तयारी ती असेल, तुम्ही एखादा वेगळा पदार्थ बनवण्याच्या तयारीत आहात, पण तुम्हाला कळलं की बाबा हा पदार्थ खात नाहीत, आमका पदार्थ खातात, मग तुमचा तो पदार्थ तुम्ही बाजूला ठेवून देता आणि ते अधिकरण जो पदार्थ खाणार आहेत तो पदार्थ तुम्ही बनवण्याच्या तयारीला लागता. बरोबर आहे. पहिला पदार्थ जो बाबा खात नाही तो बाजूला ठेवून देता, जो खाणार आहे त्यांना जो चालतो तो पदार्थ तुम्ही बनवायला लागता. तसं आतापर्यंत आपण देवाला हे वा ते वा ते वा ते वा सगळं चाललंय, पण तुमच्या जेव्हा लक्षात येईल की यातला कुठलाही पदार्थ देव स्वरूपामध्ये नेऊ शकणार नाहीयेत, मग कुठला पदार्थ, तर जीव पदार्थ आहे, आपला जीव स्वरूप आहे, ते मात्र परमेश्वर आपल्या स्वरूपामध्ये नेऊ शकतात. मग आपल्याला काय अर्पण करावं लागेल आता. आता कुठेतरी पदार्थ वस्तू जे तुम्ही वाहता देवाच्या नावाने, म्हणजे मी कुठल्या म्हणतोय, अन्नदान नव्हे, ते जे काही तुम्ही वस्तुरूपी वाहता, डोळे कान नाक वगैरे वगैरे जे काही वाहता तुम्ही, त्या संदर्भामध्ये मी बोलतो आहे की त्या गोष्टी आता कुठेतरी आपण थोडंसं त्याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे. तसं नसेल, तुम्ही त्याच्यावर नियंत्रण आणू शकत नसाल तर ह्या गोष्टींकडे, म्हणजे स्वरूप आपलं जे आहे जीव स्वरूप परमेश्वराच्या उपयोगी जावं या दृष्टिकोनातून आपल्याला काही गोष्टी करता आल्या पाहिजेत, त्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि म्हणून इथे परमेश्वराची प्रवृत्ती प्रत्येक वचनांमध्ये आहे, प्रत्येक लीळेमध्ये आहे, ती लक्षात घेता आली पाहिजे, त्यातला गर्भित अर्थ आपल्या लक्षात आला पाहिजे आणि त्यानुसार मग आपण आता चाललं पाहिजे. आपण पहिली दुसरी तिसरी चौथी भरपूर आता वर्ष झाले तुमच्या उपदेशांना, आता कुठेतरी तुम्ही 10वी मध्ये आले पाहिजेत, महाविद्यालयामध्ये तुम्ही आले पाहिजेत, काहीतरी प्रगती तर झाली पाहिजे ना आपली. आपण मानवपंथी असून किती दिवस आपण हे त्या गोष्टी वाचत बसणार. स्वामींचं तत्वज्ञान वाचा, सूत्रपाठ वाचा, लीळाचरित्र वाचा, दृष्टांत वाचा, स्मृतिस्थळ वाचा, या गोष्टी वाचा. हे मानवपंथाचं साहित्य आहे, तेव्हा परमेश्वराची प्रवृत्ती कळेल. बाकीच्या गोष्टी किती वाचत बसले आयुष्यभर, त्याच्याने काही कळणार नाही तुम्हाला. आजपर्यंत काही कळालं नाही, म्हणून तिथे खोलापर्यंत जाता आलं पाहिजे. ही आहे परमेश्वराची प्रवृत्ती. आणि ती प्रवृत्ती बाहुल्य भटोबास जाणती. का जाणती? कारण की भटोबास फक्त स्वामींनी सांगितलेलं ऐकायचे, ते बोलायचे सुद्धा स्वामींनी सांगितलेलंच बोलायचे, स्वतःच्या मनाचं काही बोलत नव्हते, इतर कुठले पारायण वाचत बसत नव्हते. स्वामी गेल्यानंतर सुद्धा, उत्तर दिशेला गेल्यानंतर सुद्धा भटोबास कसलं पारायण करायचं सांगाल कोणी मला? कुठल्या स्तोत्राचं पारायण केलं भटोबासांनी सांगा? आलंय कशा स्मृतिस्थळामध्ये, गोविंद प्रभू चरित्रामध्ये की भटोबासांनी कुठल्या स्तोत्राचं पारायण केलं? एवढं मोठं संकट आलेलं त्यांच्यावर की स्वामी सोडून निघून गेले. फक्त आणि फक्त स्वामींच्या अमोघा लीळांचं चिंतन करत होते. एवढं स्पष्ट आपल्याकडे उदाहरण आहे तसं. लीळा चरित्राचं निर्मितीचं कारणच ते आहे की माईम भट्ट म्हणतात की तुम्ही स्वामींच्या लीळा बघितलेल्या आहेत, प्रत्यक्ष सन्निधानी होतात, म्हणून तुम्ही स्वामींच्या लीळा तुम्ही चिंतन करू शकता. पण जे पुढे लोक येणार आहेत, जे पुढच्या काळामध्ये जे कोणी लोक येणार आहेत, त्यांना स्वामींच्या लीळा कशा कळणार? तर त्यांच्यासाठी मग काहीतरी लीळा लिहून काढू आपण स्वामींच्या, आणि म्हणून ती लीळाचरित्राची निर्मिती आहे. खेदाची बाब अशी आहे की मानवपंथी लोक लीळाचरित्र वाचतच नाहीत. मराठी लोक बोलतात की लीळाचरित्राची भाषा संस्कृत आहे. ही आमची खेदाची बाब आहे. लीळाचरित्र संस्कृतमध्ये नाही, जुन्या भाषेत, जुन्या मराठी भाषेत येते. जर विदर्भाची एक वेगळी भाषा आहे, खानदेशची वेगळी भाषा आहे, पुण्याची वेगळी भाषा आहे, तशी ती जुन्या काळातली एक वेगळी भाषा आहे. मराठीच आहे, फक्त तो टोन वेगळा आहे त्याचा. ते संस्कृत नाही आहे, मराठीच आहे ते.
आमचे स्वामी मराठीतच बोलत होते, माईम बटनशी चर्चा मराठीतच केली, संस्कृतमध्ये आमच्या स्वामींनी काही निरूपण केलेलं नाहीये. मग आम्ही लीळाचरित्र ज्या कष्टाने त्यांनी बनवलंय ते न वाचता आम्ही कुठले तरी कवच वाचत बसतो, नाशक स्तोत्र वाचतो, हरण स्तोत्र वाचतो. कशासाठी? आम्हाला अजून ही प्रवृत्ती कळाली नाही. नाम लीळा मूर्ती चेष्टाच आम्हाला कळालं नाही. नेमकं काय, नेमकं मानवपंथी साधकाने केलं काय पाहिजे, ही स्वामींची प्रवृत्ती आहे. तुम्ही जर का अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला कळतं की ते दास्य मोचक. तर कुणाचं दास्य करायचं म्हणून पुढे काय सांगितलं, पंचकृष्ण आलेला आहे. आता तिथे त्याचं जेव्हा अर्थ निरूपण होतो तेव्हा सांगितलं जातं की जे सन्निधानी आहेत ते परमेश्वराचं दास्य करू शकतात, परंतु जे असन्निधानी आहेत त्यांनी काय करायचं म्हणून पुढे काय आहे, पंचनाम. पुढे कुठल्या स्तोत्रांचं नाव नाही दिले त्यांनी, असन्निधान स्थित जीवाने हे स्तोत्र वाचायचे म्हणून. तिथे पंचनाम दिलेले आहेत, म्हणजे पंचनामाचं स्मरण. मग स्मरणाचा सारोळा आहे, अस्थिपरीमध्ये सांगितलं देवता स्मरणे, त्याचं विश्लेषण अजून आचारामध्ये आहे. हे देखील तैसे आठविजे, नाम लीळा मूर्तीचं हे कुठेच वाचत नाही आपण, हे कुठेच आपल्या अंगीभूत नाही आहेत. मुळात परमेश्वराची प्रवृत्ती ती आहे की महादाईचा म्हणतात की देवा तुम्ही आता बीजे करू पाहता ती, तर आम्ही काय करायचं. स्वामी म्हणतात बाई हे देखील तैसे आठविजे, नाम लीळा मूर्ती चेष्टा स्मरण सारवा सांगितला. चक्रधर स्वामींनी कुठेच कुठलं पारायण सांगितलेलं नाहीये की हे पारायण करा, संकट आले की ते पारायण करा, हे संकट आले की ते पारायण करा. असं संकट वाईज पारायण कुठेच नाहीये. हे नंतरच्या काळातली ही निर्मिती आहे. मी तर हे स्पष्ट सांगतो, कारण की जे खरं आहे ते खरं आहे. उगाचच तुम्हाला खोट्यामध्ये आता गुंतवून काय उपयोग नाहीये. किती मोठं संकट आलं नामस्मरण करा मनापासून. काहीही तुमचं जे काही वाईट असतं ते वाईट होणार नाही. देव जेवढं तुमचं चांगलं स्मरण असेल तेवढं तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचं रक्षण होणार आहे. एवढं मोठं नामाचे दारडाय सांगितले, एवढं सगळं सांगितलं. ही जी स्वामींची प्रवृत्ती आहे ती तर लक्षात आली पाहिजे आपल्या. बाकीच्या सगळ्या क्रिया चालूच आहेत, फक्त परमेश्वराची प्रवृत्ती आपण लक्षात घेत नाही आहोत. म्हणून इथे हे वाक्य जे आहे, बाहुल्ये भटोवास प्रवृत्ती जाणती. मग आपल्याला जाण्याला काय हरकत आहे? आपण का नाही जाणू शकत? कारण की आपण वचन वाचत नाही, वचनांचे अर्थ वाचत नाही, वचनांचं प्रकरण वशाच्या त्या लीळा वाचत नाही, स्मृतीस्थळ वाचत नाही. त्याच्यामुळे आपल्याला कशातच काही नाही आहे. आपण फक्त उपदेशी आहोत किंवा पंथामध्ये आहोत, पण पंथाचं तत्वज्ञान कुणीही काहीही वाचत नाही. दत्तात्रय कवच आहे, मानव पंथाचं साहित्यच नाहीये ते. मुळात कुठल्याही मानव साधकाने ते लिहिलेलंच नाहीये. मग दुसऱ्या कोणीतरी लिहिलेलं ते आम्ही का वाचायचं? आमच्या स्वामींच्या श्रीमुखाची वचनं वाचायला आम्हाला जीभ जड का पडते? ते वाचता येत नाही आम्हाला. असं काय होतं? दुसरं कोणीतरी लिहिलेलं संस्कृतमध्ये ते आम्ही वाचतोय. कुठेतरी आपला भाग लक्षात घेऊन, स्वामींची प्रवृत्ती लक्षात घेऊन आपण काय केलं पाहिजे? स्वामींच्या प्रवृत्तीच्या अनुरूप जर का चाललो तरच परमेश्वर प्रसन्न होतात. बाकी तुम्ही कितीही कार्य करा आणि ते जर का विहित वेगळं असतील त्या क्रिया, तर परमेश्वर प्रसन्न होण्याचं काही कारणच नाहीये. आता जर का तुम्ही 4 आणे 8 आणे घेऊन आले आणि दुकानात गेलात काही घ्यायला, तर तुम्हाला त्याचं काही मिळेल का? काहीच मिळणार नाही. तसं एकेकाळी ते चलन होतं, पण लक्षात आलं आता ते चलन नाहीये, बंद झालं. ते आता नाही चालू शकत. ते किती पैसे असो तुमच्याकडे, 4 आणे 8 आणे नाही चालत. ते तुमच्याकडे आत्ता जे प्रस्तुत चलन काय आहे तेच तुम्हाला उपयोगी येणार. तसं परमेश्वराची जी प्रवृत्ती आहे ती जर का तुम्ही लक्षात घेतली तर त्यानुसार मग पुढे आपल्याला चालता येईल. आणि मग भटोवास प्रवृत्ती जाणतात आणि आमचे स्वामी त्या ठिकाणी जातात, आसनी उपविष्ट होतात आणि गोसाव्यांची निरूपणाची प्रवृत्ती तर गोसावी निरूपण करीती. निरूपण करण्याची प्रवृत्ती असेल तर स्वामी निरूपण करायचे ना, तरी धावविती पवविती झुंजविती दरे दर कुठे बुजविती उंचे टेके असती ती समस्तळे करविती पाषाण फोडविती ऐसे नानाविध विहार करीती.
स्वामी काय करायचे, एक तर निरूपण करायचे. निरूपणाने काय होणार आहे, ज्ञानस्तर वाढणार, योग्यता वाढेल ज्ञान ऐकल्याने. म्हणजे नुसतं ज्ञान श्रवण करण्याची आवडी जरी ठेवली तुम्ही आणि ज्ञान श्रवण केलं, ज्ञान श्रवण करण्यात आपला वेळ तुम्ही जर का उपयोगी नेला, तर त्याची सुद्धा एक योग्यता आहे. ज्ञानासाठी वेळ दिला तुम्ही तर त्याच्याने सुद्धा योग्यता वाढते. देव काही तुम्हाला फुकट ज्ञान ऐकायला लावत नाहीत की नुसतं ज्ञान ऐका, त्याच्यात तुमचा काहीच फायदा होणार नाही. नुसतं ज्ञान ऐकण्याला वेळ दिला त्याच्यातही देव तुमची योग्यता वाढवतात. मग ज्ञान घेतलं आपण, ऐकलं आपण आणि त्याचं चिंतन मंथन केलं, चर्चा केली, धर्मवार्ता केली, तर त्याच्याने सुद्धा तुमची योग्यता वाढते. कारण की धर्मवार्ता करायचं वचन जे आहे त्याचं तुम्ही अनुपालन करत आहात. त्यानंतर तुम्ही त्या ज्ञानानुसार आचरण करायला लागले तर अजून योग्यता वाढते. ज्ञान ऐकल्याने योग्यता वाढते, ज्ञानासंदर्भात बोलल्याने योग्यता वाढते आणि ज्ञानाचं आचरण केल्याने सुद्धा अजून 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 योग्यता वाढत राहते. आणि तेवढं तेवढं परमेश्वर प्रसन्न होतात, पुढे येईलच ते. किंवा ज्ञान तर सांगितलेलं आहे पण नुसतं ज्ञान चालणार नाही, त्याच्यामध्ये सेवा दास्य पण आलं पाहिजे. काही स्वामींनी आज्ञा दिलेल्या त्या आज्ञेचं पालन सुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे. म्हणून नुसतंच ज्ञान दातृत्व नाही, नुसतीच योग्यता परमेश्वर करत नाही, तर तुमच्या कर्मांचा नाशही करणं तेवढंच गरजेचं आहे. तुमची अयोग्यता नासणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आपल्याकडे खूप मोठे हे आहेत, साध्य आहेत, परमेश्वर प्राप्ती हे साध्य आहेत, पण आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं एक आपलं साध्य आहे, कर्मनाश करायचं दुसरं साध्य आहे, आणि अडथळे आपल्याला नासायचे आहेत. म्हणजे अव्यहरणाचे जे अडथळे आपण जोडून ठेवलेले आहेत, परमेश्वर कार्यासाठी आपण उपस्थित राहिलो नाहीत किंवा राहण्याची तळमळ नाही आहे. कधी कधी राहता येत नाही उपस्थित, परंतु त्याची तळमळ असते मनामध्ये, ती तळमळ तरी असणं गरजेचं आहे. तर हे परमेश्वर काय करतात, या सगळ्या गोष्टी नाचतात त्याच्यामध्ये. आता नुसतंच ज्ञान दिलं तरी चालत नाही, परमेश्वर काय करतात, सेवा दास्य करवून घेतात. स्वामी म्हणतात, तई ऐसी प्रवृत्ती ते तहान लागलेला असताना सुद्धा पाणी पिओ न मगीजे. एकांक काळामध्ये असं होतं की तहान लागली असेल तरी सुद्धा स्वामी पाणी प्यायला मागत नव्हते. आणि आता ऐसी प्रवृत्ती जे गुंफा केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, आता गुंफा करायला लावणारच. पांचाळेश्वरला बाईसा म्हणतात, देवा तुम्हाला काही इथे थांबायचंय का, कशाला गुंफा करायची, आपण कुठेही राहू शकतो. स्वामी म्हणतात नाही, आता अशी प्रवृत्ती आहे की गुंफा ही करायचीच आहे, गुंफा केल्याशिवाय आता आम्ही थांबणार नाही. अर्थातच स्वामी त्या ठिकाणी ती गुंफा करवून घेतात, सेवा दास्य करून घेतात, कर्म नासवतात त्याच्याने. डोमेग्रामला असताना स्वामी काय करतात, धावविती, पवविती, झुंजविती. धावविती म्हणजे धावायला लावतात स्वामी. इथून सुरुवात करा, तिथपर्यंत जा, तिथून परत इथे या. त्या संदर्भातली लीळा आहे सत्यादेवीचा गोंदो आणि अजून एक कोण, त्यांची शर्यत स्वामी लावतात. आणि मग येताना जाताना ते धावत जातात, पण येताना येता येता ते खाली पडतात, त्यांना लागतं गुडघ्याला. स्वामी आणि भक्त मंडळी लगेच तिथपर्यंत धावत जातात आणि त्यांना लागलेलं आहे, पायाखाली खडा आला, त्याच्यामुळे पाय असं दुखावलं त्यांचा आणि खाली पडले. स्वामींनी श्रीमुखीचं तांबूळ त्या जखमेवर लावलं आणि त्यांना बरं वाटलं. स्वामी त्यांना म्हणतात, कांगा दुखावली ती? ते म्हणतात, नाही देवा, आता तुम्ही आलात, तुम्ही हे तांबूळ लावलं, खूप बरं वाटतं, आता दुखत नाही. म्हणजे धावविती या पद्धतीने तुम्हाला जेव्हा देव धावायला लावतात, आता जर का तुम्ही धावलात तर आता कर्मनाश नाही होणार, आता कर्म उरत लागतील आपल्याला. जर का देवानी विहित केलेलं आहे की धावा, तर मग मात्र कर्मनाश होतील. ते धावणं तेवढ्या पुरतं मर्यादित आहे, जेव्हा देव सांगतील तेव्हाच. पवविती म्हणजे पोहायला लावतात. भटोबास आणि नाथोबा दोघांनाही स्वामी म्हणतात की पलीकडच्या काठाला जाल का, ही नदी वाहती नदी आहे, या वाहत्या नदीचं ते पाणी कापत कापत पलीकडे जायचं, पलीकडच्या काठाला, आणि तिकडून परत इकडे यायचं. ते म्हणतात जी जी. दोघंही जातात आणि निम्म्या पाऊलपर्यंत पोहोचल्यानंतर
75% नदी पार केलेली आहे आणि पलीकडच्या काठाला आता जाणारच. स्वामी मधूनच बोलून घेतात. पलीकडच्या काठाला गेले असते, थोडं थांबलं असते, दम घेतला असता, थकवा गेला असता आणि मग परत उडी मारून इकडे आले असते, परंतु तर ते येऊ शकले असते. परंतु स्वामींनी मधूनच बोलून घेतलं. त्याच्यामुळे दमलेले आहेत पुष्कळ आणि दमलेले असताना परत नदी जी आहे पोहत पोहत यायचं आहे, वाहती नदी आहे. आणि अशामध्ये भट्टोबास आणि नाथोबा दोघेही स्वामींनी सांगितल्याप्रमाणे लगेच मागे फिरतात. पण येता येता असं होतं की भट्टोबास जे आहे सक्षम आहेत. भट्टोबासांना प्रत्येक ठिकाणी स्वामींनी तपासलेलं आहे. नेतृत्व द्यायचं आहे पुढे पंथाचं, तपासून दिलेलं आहे. उगाच समोर आहेत म्हणून दिलेलं नाहीये, सगळ्या अर्थाने तपासलं. भट्टोबास इथे सुद्धा जे स्वामींची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला ते योग्य ठरलेले आहेत की ते मधूनच जेव्हा बोलवलं, जेव्हा जायला सांगितलं तेव्हा जाणे आणि यायला सांगितलं तेव्हा येणे. खडकुलीला स्वामींनी ते वचन घेतलंय त्यांच्याकडनं की जेव्हा आम्ही बोलू तेव्हा यावं लागेल, पोहोचावं लागेल आमच्या इथे. ते बोलले जीजी. आणि स्वामींनी नदीतनच बोलून घेतलं, मधूनच. थकलेले आहेत दोघं पण, दम लागलेला आहे. भट्टोबास बरोबर या काठाला पोहोचले, पण नाथोबा नाही पोहोचू शकले. नाथोबा व्हायला लागले. स्वामींनी लगेच त्या काठा बाईसा आहेत सोबत. बाईसा म्हणतात जीजी देविका दास मंडळी वाहवला जी, वाहून चालले ते. आणि आमचे स्वामी सुद्धा त्या नदीच्या काठाने जिथून स्वामींनी पोहायला सांगितलं, छिन्नस्त्रीच्या वरच ते स्थान आहे. 2 स्थान आहेत ती. राजमठाच्या विभागाकडे एक स्थान आहे आणि अलीकडे एक छिन्नस्त्रीकडे एक स्थान आहे. असे दोन्ही स्थान जवळजवळ आहेत ते. स्वामी तिथून धावत धावत आले काठाने आणि म्हणतात मंडळी का येथची मा पाय टेकवा, तिथेच पाय टेकवा. जिथे बुडत होते तिथे पाय टेकवले तर गुडघ्या एवढंच पाणी होतं. सहाय्यता झाली. परमेश्वर सहाय्य करतात. देवासाठी वाहून जायची तयारी होती. वाहून जायची तयारी कधी असते? जेव्हा वाहून घेतलेला असतो तुम्ही देवाला, तेव्हाच तुम्ही देवासाठी वाहून जाऊ शकता. नाहीतर मग कुठलाही बहाणा आपण करू शकतो की ऊन जास्त असल्यामुळे आम्ही निरूपणाला येत नाही, हे पण तुम्ही कारण सांगू शकता. आता उन्हात आपण वाहून जाणार आहोत का? वाहून जाणार नाहीत. पण जर का तुम्ही देवासाठीच येत असाल तर उन्हाचा त्रास होईल का? होईल त्रास. ऊन लागेल, घाम येईल, त्रास होईल तुम्हाला. परंतु तुम्ही देवासाठीच येत असाल तर निळेचं प्रमाण डोमेग्रामचंच आहे. येता येतं तुम्हाला. जाण्याची व्यवस्था देवाने केली. जाताना संध्याकाळी सावलीच असते, ऊन नसतं. येताना तुम्ही येऊ शकता. प्रयोग करून बघा. नुसतेच लिळा वाचून काय अर्थ आहे? आपल्याला कधीतरी लक्षात आलं पाहिजे, आपण पण देवासाठी कधी बुडून बघितलं पाहिजे. नदीच्या खोल पाण्यात जाऊन आणि तिथे देवाचं नाव घेऊन बघितलं पाहिजे देव वाचवतात की नाही वाचवतात. देव नाही वाचवणार, कारण आपण परीक्षा बघतोय नामाची. साधाईसानी काही परीक्षा बघितलेली नव्हती. ते स्वतः मनापासून तिकडे स्वामींकडे येत होते आणि अचानक बुडायला लागलेले आहेत. म्हणून नुसत्याच लीळा ऐकायच्या नाहीत, त्या लीळेंचा गर्भित अर्थ लक्षात आला पाहिजे. लीळेतल्या प्रक्रिया काय घडलेल्या आहेत, लीळेमध्ये काय काय प्रयोग देवाने केलेले आहेत ते लक्षात आले पाहिजे. की देवासाठी वाहून घेतलेलं आहे नाथोबासांनी, म्हणून आता वाहून जाण्याची भीती त्यांच्यामध्ये राहिलेली नाहीये. आपण असतो तर आपण अजिबात गेलो नसतो. आम्हाला पाण्याची भीती वाटते. धावविती, पवविती, झुंजविती म्हणजे एकमेकाची झुंज स्वामी लावतात. जो जिंकतो तर जो हारतो त्याच्या बाजूने स्वामी म्हणतात की आता हरला. आणि मग जो परत जिंकायला लागतो त्याच्या विरुद्ध स्वामी बोलतात. अशा प्रकारे झुंज स्वामी लावतात. धावविती, पवविती, झुंजविती. उंचे टेके असती दरे दरकुटे बुजविती. दरे दरकुटे म्हणजे जी खोल जागा असेल. स्वामी डोमेग्राम प्रांतात जास्त दिवस राहिलेले आहेत. मग अशा वेळेला भिक्षेला जाताना कुठं उंच विभाग असेल, खड्डा असेल, बाईसांना भिक्षेला जायचं आहे, भक्तजन सेवेसाठी वगैरे जातात वगैरे, मग किंवा विहरणासाठी त्या ठिकाणी जावं लागतं. मग अशा ठिकाणी जर का खोलगड भाग असेल किंवा उंच भाग असेल तर दरे दरकुटे बुजविती म्हणजे ते स्वामी काय करतात, सखोल जो भाग असेल खोल
तिथे दुसरीकडनं माती आणून त्या ठिकाणी टाकतात आणि ते उंचे टेके असती दरे दरकुटे बुजविती, उंचे टेके असती ते समस्तळे करविती, म्हणजे उंच विभागाची माती काढायची, ती खोल विभागात आणायची, दरे दरकुटे बुजविती आणि उंचे टेके असते ते समस्तळ करविती, तिथली माती काढायची आणि तो वाघ सपाट व्यवस्थित करायचा. पाषाण फोडविती, दगड वगैरे फोडायला स्वामी लावायचे. ऐसे नानाविध विहार करविती, असं नानाविध अजूनही काही काही व्यापार स्वामी करायला लावायचे भक्तजनांना. कशासाठी बरं? या परी एक एक कर्मे नासेती, या माध्यमातनं देव त्यांचे एक एक कर्मांचं म्हणजे त्या त्या माध्यमातनं झुंज लावतात. म्हणजे त्याच्यातनं काय करतात, त्यांचं जे काय वैरत्व असेल, वैरत्वाचे जे त्यांचे कर्म असतील ते स्वामी नासून टाकतात. त्यानंतर धावविती म्हणजे त्या माध्यमातनं जे काही कर्म घडणार आहेत, पवविती त्या माध्यमातनं काही जे कर्म त्यांचे असतील तर ते कर्म परमेश्वर नासून टाकतात. तव उब होय, उब होय म्हणजे उष्णता वाढते, ऊन वाढतं आहे. स्वामी जेव्हा आले तेव्हा कवळं ऊन असणार आहे. आता 10 वाजलेले आहेत, 9 वाजलेले आहेत, 9:30 वाजलेले आहेत, उन्हाची पातळी वाढते आहे, उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे. गोसाव्यांच्या भालप्रदेशी स्वेदाचे बिंदू बिंदू ऐसे येती, आमच्या स्वामींच्या भालप्रदेशी म्हणजे कपाळावर स्वेदाचे म्हणजे घामाचे थेंब थेंब असे येतात. ते मोतियांचे कण ऐसे मिरविती, त्या स्वेदाचे जे बिंदू आहेत म्हणजे थेंब थेंब घामाचे आलेत कपाळावर, त्याच्यावर जेव्हा सूर्याचा प्रकाश पडतो तेव्हा ते मोत्यांसारखे असे चमकून दिसतात. जसा मोत्यांचा असा एवढा मोठा भालप्रदेशी टिळा लावलेला आहे पूर्ण कपाळभर स्वामींच्या, असं ते दिसतं. गोसावी तांबूळ परित्यजेती गुळोळा करीती, जे स्वामींना तांबूळ दिलेले आहे आल्यानंतर ते स्वामी काय करतात, ते तांबूळ परित्यजिती म्हणजे तो तांबूळ परित्याग करतात त्या तांबूळाचा. गुळणा करतात, बाईचा फोडी ओळगवितात म्हणजे सुपारीची खांडकं देतात. विडिया करून देती, परत छोट्या छोट्या पाण्याची विडे स्वामी बाईसा करून देतात स्वामींना. तांबूळ असे ते भक्तजना प्रसाद वाटिती, आणि तांबूळ जे आहे ते समस्त भक्तजनांना स्वामींचा जो प्रसाद आहे तांबूळ प्रसाद तो सगळ्यांना दिला जातो, सगळेजण तो ग्रहण करतात प्रसाद. मठी असे त्या कारणे बाईचे तांबूळ पालवी बांधून ठेविती, आणि मठामध्ये जे कोणी राखणाई ठेवलेले आहेत त्यांच्यासाठी बाईसा काय करतात, तो प्रसाद आपल्या पालवामध्ये म्हणजे एखाद्या दुसऱ्या कपड्यामध्ये ते तांबूळ प्रसाद बांधून घेतात आणि तो तिकडे गेल्यानंतर त्यांच्याही प्रसादाची सोय जी केल्या जाते म्हणजे सेवा ते करत आहेत. ते तिथे मठात थांबल्यामुळे हे बाकीचे सगळे लोक इथे निश्चिंत आहेत, वस्तूचं संरक्षण वगैरे केल्या जात आहे. मग त्यांना ते सेवेमध्ये तिकडे आहेत, ते इथे नाहीये सध्या, पण जिथे कुठे आहे तिथे सेवेमध्ये आहेत ते, तर त्यांच्यासाठी ही प्रसादाची सोय त्या ठिकाणी केल्या जाते. बाईचा स्वतः त्यांच्यासाठी प्रसाद घेऊन जातात. बाईचे गोसाव्या ते विनविती, आणि बाईचा स्वामींना नंतर विनंती करतात थोड्या वेळाने, बाबा आरोगणे उशीर झाला, भोजनाची आता तयारी सगळी तिकडे आहे आणि आता आरोगणेला उशीर होईल, आता वेळ वाढतो आहे, आपण लवकर चला, म्हणजे दुपारचा पूजावसर पण संपन्न करायचा आहे आणि तदनंतर भोजन करायचं आहे, तर आता आपण लवकर चला, भोजनासाठी उशीर होतो आहे. मठा बीजे की जो ना, मठाकडे आपण चलावे. बाईसा स्वामींना विनंती करतात. गोसावी उदराकडे अवलोकिती, मग म्हणे ती बाई हे मागे ना. स्वामींनी उदराकडे अवलोकन केलं, पोटाकडे पाहिलं आणि म्हटले बाई हे अजूनही मागे ना. श्री दोंदाची लीळा आठवण्याची ती लीळा आहे की बाई अजून पोट काही मागत नाही, म्हणजे भूक लागलेली नाही, जेव्हा भूक लागेल तेव्हा खाऊ. मग म्हणे ती बाई हे मागे ना, कदाचित गोसावी उगेची असती. बाईसा म्हणायची देवा आरोग्याने उशीर झाला असे, मठाकडे बीजे करावे. स्वामी फक्त बघायचे, मान हलवायचे, फक्त काही बोलायचे नाही. गोसाव्यांची जेवढी प्रवृत्ती होय तेवढी बीजे करीती. जेव्हा स्वामींना भूक लागेल तेव्हा नाही, जेव्हा प्रवृत्ती होईल. शब्द काय आला, जेवढी गोसाव्यांची भूक लागेल तेवढी बीजे करीती, असा शब्द नाही आला. जेवढी गोसाव्यांची प्रवृत्ती होय
देवाला भूक लागत नसते. पहिली गोष्ट ही आहे. परमेश्वर तृप्त काम आहेत. परमेश्वराची प्रवृत्ती आहे. पहुडाची प्रवृत्ती, उपाडाची प्रवृत्ती आहे, उदकाची प्रवृत्ती, तृषेची प्रवृत्ती आहे. तसं जेवण्याची सुद्धा प्रवृत्ती देवाला स्वीकारावी लागते. आणि ज्या ज्या जीवांचं भोजन आहे, ज्या ज्या जीवांचं अन्न येणार आहे, त्या त्या जीवांच्या कन्वेच्या अनुरूप परमेश्वर त्यांचं भोजनादी वगैरे स्वीकारत असतात. म्हणून प्रवृत्ती, जेवढी प्रवृत्ती होणार त्यावेळी स्वामी जातात. कदाचित भटाच्या खांदावरी लोंबता श्री करू. जाताना कधी कधी स्वामी भटोबासांच्या खांद्यावर लोंबता श्री कर जो आहे तो ठेवतात. म्हणजे असा हात ठेवतात की तो पुढे त्यांचा छातीकडे तो लोंबतो आहे भटोबासांच्या इतका खाली हात स्वामी ठेवतात, पण ठेवलेला त्यांच्या खांद्यावर. लोंबता श्री करू कदाचित खोल बुंथी. जास्त ऊन वगैरे असेल तर जास्त ते उपरणं श्रीमुकुटावरून घेऊन पुढे पण घेतले, जेणेकरून ऊन समोरून पण लागणार नाही. कदाचित वरी चांदवा धरिती, किंवा वरती चांदवा पकडल्या जातो, म्हणजे चारी बाजूनी कपडा स्वामींच्या आणि स्वामी मध्ये चालले आहेत. आणि गोसावी बीजे करीती बाईसे पुढा जाती. अंतू बाहेरी मठू झाडीती. आज बाहेर मठ झाडतात, आधी जातात ते गोसाव्यांच्या बाईसे पुढा जाती, म्हणजे आधीच निघून जातात आणि जाऊन तो मठ पूर्ण झाडून काढतात, आतून बाहेरून सगळा स्वच्छ. बाहेरीला ओट्यावरी आसन रचिती. आणि आता दुपारचा पूजा अवसर तर राजमठामध्ये आतमध्ये होणार नाहीये. राजमठाची जी पडवी आहे त्या पडवीमध्ये स्वामींचं दुपारचा पूजा अवसर होणार. कारण की उष्णता वाढली आहे, ऊन वाढली, स्वामी तिथून चालत आलेत. आता आतमध्ये बसलं तर गरम होईल सगळ्यांनाच, म्हणून बाहेरच्या पडवीमध्ये जी हवेशीर आहे तिथे स्वामींचा दुपारचा पूजा अवसर संपन्न होणार आहे. म्हणून बाहेरच्या ओट्यावर बाईसा काय करतात, आसन रचतात. गोसावी तेथ बीजे करीती. अंगी टोपरे फेडीती. अंगरखा काढतात, टोपरं काढतात, भटोबासांच्या हातामध्ये देतात. भट ते खुंटीशी सुकत घालीती. म्हणजे घामाने जर का हे झालेलं असेल ते सुकायला ठेवतात तिथे. गोसाव्यांशी लोंबता श्रीचरणी ओट्यावरी आसन होय. स्वामींचं ओट्यावर आसन होतं. श्रीचरण स्वामींनी खाली सोडलेले आहेत. बाईसे उष्णोदकाची तामतोली पाली मांडे घेऊन येते. आता हे कितव्यांदा, सकाळपासनं चौथ्यांदा बाईसांनी परत उष्ण पाणी आणलेलं आहे. गरम पाणी आणलं आणि बाईसा स्वामींचे श्रीचरण प्रक्षालन करतात आणि पालवे परमार्जिती आसनावरी ठेवी. ती दोन्ही श्रीचरण पाण्याने प्रक्षालित केलेले आहेत, ते कपड्याने परमार्जित केले आहेत, म्हणजे पुसलेले आहेत आणि आसनावर ठेवले. चरणोदक समस्त भक्तजनांना प्रसाद म्हणून, तीर्थ म्हणून दिल्या गेलेला आहे. मागोते बाईसे उष्णोदकाची तामतोली आणि पाल मांडे आणि ती. म्हणजे हे पाचव्यांदा सकाळपासून बाईसा परत गरम पाणी आणतात. आणि गोसाव्यांशी गुळा होय. म्हणजे स्वामींनी तांबूळ जे खाल्लेलं आहे तर ते गुळणा वगैरे करण्यासाठी म्हणून ते उदक आणलेलं आहे, उष्ण उदक. गुळणा स्वामी करतात. श्रीमुख प्रक्षालन करतात, चेहरा. श्रीकर प्रक्षालन करीती, म्हणजे हात सुद्धा स्वामी स्वच्छ धुतात. बाईसे गोसाव्यांचे श्रीकरी सपूर दाटना ओळगविती. म्हणजे मुलायम तलम असा कपडा बाईसा स्वामींच्या हातात श्रीकरात देतात. आणि स्वामी श्रीमुख परमार्जिती म्हणजे चेहरा पुसतात. श्रीकर परमार्जिती म्हणजे हात पुसतात स्वतः. कदाचित ओलेनी दाटनेनी सर्वांग परमार्जिती. ऊन जास्त असेल, घाम जास्त आला असेल तर ओलेनी दाटनेनी म्हणजे ओला कपडा ओला करून ते स्वामींची श्रीमूर्ती जी आहे पुसून काढतात, ज्याला स्पंजिंग म्हणतात. तशा प्रकारचे ओल्या कपड्याने संपूर्ण श्रीमूर्ती पुसून काढतात. बाईसे गोसाव्यांशी विडा ओळगविती. विडा देतात बाईसा. गोसावी आसनी उपविष्ट आहेत. बाईसे उपहार निवजविती. देवीची पूजा अवसराची आयती करीती. बाईसांनी उपहार तयार करून ठेवलेला आहे, जेवण सगळं स्वयंपाक तयार आहे. आणि आता बाईसा स्वामींच्या दुपारच्या पूजा अवसराची तयारी करत आहेत. तो पूजा अवसर कसा आहे, काय आहे, तो आपण पुढच्या सत्रामध्ये, संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत. दंडवत हो.